मी आज गोपालास किचन मधनं तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणली आहे, पोहे जे का म्हणून सगळे बनवतात वेगळ्या पद्धतीने. मी ही थोडीशी वेगळी प्रोसेस आणलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, हे पोहे आहेत, त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ एकत्र केलेले आहे. हा बटाटा आहे जे मी फ्राय करून घेतलाय कच्चा, आणि हा कांदा आहे 2 बारीक चिरलेले, ही कोथिंबीर, ही मिरची, कढीपत्ता, हे राई, हे जिरं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्या पुढची प्रोसेस दाखवते. सगळ्यात आधी पहिली जिरे टाकायची, पहिलं राई चांगली तडतडून द्यायची, मग जिरं टाकायचं 1 चमचा, ते चांगलं फुललं पाहिजे. त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता हा एकत्र टाकायचा आहे, ज्याने काय म्हणून ते दोन्ही चांगले टेस्टी लागतील असे. कांदा टाकायचा आहे, पण नंतर टाकणार आहोत. हे पहिलं चांगलं फ्राय करून घ्यायचं. हे असे पोहे बनवले का माझ्या पोरांना प्रचंड आवडतात. आता थोडा गॅस थोडा स्लो करायचा, ज्याने का आपला कांदा जळला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे आपण बटाटे फ्राय केलेले आहेत ते टाकायचे. जे आपण तळून ठेवले का ते नरम होतात ना, तर ते ह्याच्यामध्ये थोडं जरा क्रिस्पी होतात चांगले. आता हे झालं का ह्याच्यानंतर मग हे पोहे टाकायचे. तुम्ही बघू शकता पोहेचा एकदम कलर छान येतो. थांब ना, ते तिथंच घेऊया ना, टेक थांब ना जरा. आता हे तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असं पोहे एकदम मोकळे झालेले आहेत. तुम्ही असं बघू शकता, असे सुटसुटीत झालेले आहेत. तुमच्या चवीनुसार तुम्हाला मीठ जास्त कमी आपण त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता ह्याला गार्निश करण्यासाठी हे आपले पोहे झालेले आहेत. अगर तुम्हाला थोडंसं मीठ हवं असेल तर तुम्ही टाकू शकता वरनं. तुम्ही पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, किंवा शेव टाकू शकता, डाळिंब टाकू शकता वरनं. तुम्हाला खायच्या वेळी तुम्हाला जे हवं त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता त्याला.
ह्याचे तुम्ही तरी पोहे पण बनवू शकता. त्याची पण रेसिपी मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्यासाठी मी टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. हे तरी पोहे तुम्ही बघू शकता. मी हे पोहे जे बनवले त्याला लिंबानी आणि कोथिंबिरीने वरनं डेकोरेट केलं. ह्याच्यावर तुम्ही शेव किंवा शेंगदाणे, डाळिंब हे सगळं तुम्ही गार्निश करून खाऊ शकता. तर माझा व्हिडिओ हा आवडला तर प्लीज मला लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज.